जगदीप धनखड यांनी अधिवेशन काळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झालंय। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली। इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते। एकूण मतदान 768 झाले होते, परंतु 15 मते अवैध ठरली आहेत। CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत, तर B सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत। एनडीएची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागलाय। दरम्यान एनडीएने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली असली तरी निकालानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत विरोधकांच्या एकतेचे कौतुक केले। या निवडणुकीत विरोधकांनी चांगली एकजूट दाखवली, त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे। 2022 सालाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या उमेदवाराला फक्त 26% मतं मिळाली होती। या निवडणुकीत मात्र मतं 40% पर्यंत वाढली आहेत, असे जयराम रमेश यांनी म्हटलंय।